सुखी व्हावे जगाच्या कल्याणा लावियले दिवे लावियले दिवे लावियले दिवे एक ध्येय ध्यास. मला असं वाटतं की उर्वरित माझं एक पुढचं एक 75 वर्ष, आता माझं उर्वरित 75 वर्ष उर्वरित. तुम्हाला असं कसं 75 राहिले तुमचे? कुठला हिशोब काढला तुम्ही? मी ठरवलेलंच आहे 125 वर्ष जगायचंच आहे आपल्याला. 100 कमी नाही जास्त नाही, 125 वर्ष जगायचंय. म्हणजे आता साधारणतः 50च्या पुढे मी गेलेलो आहे. 52, 53, 54 आहे काय आहे. पण पुढची जी माझी सगळी वर्ष आहेत ना त्याच्यासाठी मी एक ध्येयच केलेलं आहे, ध्यास धरलेला आहे. काय ध्यास धरलेला आहे? लोक सुखी झाले पाहिजे, जग सुखी झालं पाहिजे. मग लोक सुखी कशाने होतील? जर जे संतांनी सांगितलेलं आहे ते खरं जर आम्ही सांगितलं ना तरच लोक सुखी होतील. हे मला 100% माहिती आहे. संतांनी सांगितलंय तेच सांगणार मी. पुढचं समाज लोकांना बरं वाटावं म्हणून मी नाही सांगणार, लोकांना हसायला यावं म्हणून मी सांगणार नाही. लोकांचा संसार सुखाचा कशाने होईल, लोकांच्या जीवनात लोकांचं शरीर निरोगी कसं राहील, लोकांच्या घरामध्ये गोकुळ कसं नांदेल, अयोध्या कशी निर्माण होईल, बरं का, पंढरपूर कसं निर्माण होईल कुटुंबामध्ये, घरामध्ये राम लक्ष्मणासारखी भरतासारखे भाऊभाऊ कसे वागतील, याच्यासाठी मी रामकथा करेन. हे मी हा संकल्पच केलेला आहे. लोकांना काय वाटायचं ते वाटू, कुणाला काय वाटायचं ते वाटत. मी हे का सांगतोय तर ही कळकळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची होती.